नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये मी आणि आई निघालो आहोत आमच्या मामाच्या गावाला. खरं सांगायचं तर मी 3-4 वर्षांनी मामाच्या गावाला जात होते, त्यामुळे उत्सुकता तर खूपच होती आणि पुढे खूप छान छान गोष्टी घडल्या. त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. घरातून निघाल्यानंतर माझ्या भावाने आम्हाला रिक्षा स्टँड पर्यंत सोडलं. तिथून आम्ही रिक्षाने रेल्वे स्टेशन गाठलो. पुढे आमचा साधारण 1.5 तासाचा प्रवास होता. सुरुवातीला वाटलं होतं की बसमध्ये बसल्यावर थेट आमच्या स्टॉपलाच उतरू, पण मध्ये अनेक ठिकाणी बस थांबत होती. प्रवास जरी मोठा असला तरी खिडकीतून दिसणारे दृश्य बघत वेळ कसा गेला कळलंच नाही. शेवटी आमचा स्टॉप आला आणि आम्ही दिंडोरीला पोहोचलो. दिंडोरी म्हटलं की एक खास गोष्ट म्हणजे इथे स्वामी समर्थांचं खूप मोठं केंद्र आहे. खरं सांगते, माझे मामा खूप नशीबवान आहेत, कारण त्यांच्या घराजवळच इतकं मोठं आणि सुंदर केंद्र आहे. तिथे जाण्याची उत्सुकता मला आधीपासूनच होती. घरी पोहोचल्यानंतर आजी आणि मामी आमची वाटच बघत होत्या. आम्हाला पाहून त्यांना आनंद खूप झाला. मामीने आमच्यासाठी मस्त स्वयंपाकाची तयारी केली होती. घरात पाऊल टाकताच अगदी माहेरपणाची ऊब जाणवली. बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे मी घरात सगळीकडे फेरफटका मारत होते. माझ्या मामाचं देवघर तर खूपच सुंदर आहे आणि घरातली पितळीची भांडी बघून तर माझं लक्षच त्यांच्याकडे गेलं. आजकाल अशी भांडी फारशी बघायला मिळत नाहीत. त्यांची चमक आणि सौंदर्य वेगळंच वाटत होतं. बघा ना, किती छान आणि सुंदर असं देवघर ठेवलंय ना. अगदी इतकं प्रसन्न वाटत होतं त्या देवघरात बघून. असं वाटत होतं की तिथेच बसून राहावं. खरंच खूप छान मस्त मोगऱ्याचा सुगंध येत होता. आणि इथे आईला पापड करायचे होते उडदाचे. मामीने आधीच आईसाठी शेवया बनवून ठेवल्या होत्या आदल्या दिवशी. आता पापडांच्या तयारीला सुरुवात झाली. आई डाळ स्वच्छ करून तिच्यावरची पावडर काढत होती आणि इथे मामी आमच्यासाठी स्वयंपाक बनवत होती. स्वयंपाकात मस्त असा रस, पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि आजी पुरणपोळ्या बनवत होती ना. आणि आजीच्या पुरणपोळ्या खरंच खूप, हातच्या पुरणपोळ्या खूप छान असतात. आधीपासून मला खूप आवडतात आणि पुरणपोळी आवडते म्हणून मामीने खास एवढा घाट घातला होता स्वयंपाकाचा. आता इथे आजी पुरणपोळ्या करताय तोपर्यंत आम्ही गेलो होतो उडदाचे पापडाचे जे मशीन असतं तिथे. आणि खरं सांगायचं तर आईचं आणि माझं प्लॅन असं झालेला होता की आपण एका दिवसात रिटर्न येणार आहे, सकाळी जाऊ आणि रात्री संध्याकाळपर्यंत येऊन जाऊ असं. कारण की मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं. आता मशीनवरचे पापड बनवायचे होते. साधारण त्याला फक्त 20 ते 25 मिनिटं लागतात. आमच्या इथे भरपूर 3-4 चक्र झाले होते. मामीच्या वेगळ्या, आईच्या वेगळ्या, माझ्या वेगळ्या. मग नंतर आम्ही तिथे गेलो आणि नंतर आमची प्रोसेस सुरू झाली होती, कारण की जास्त काही गर्दी नव्हती. त्याच्यामुळे आमचाही पटकन नंबर लागला. आता इथे बघा, ते सगळी प्रोसेस झाल्यानंतर पापडांचं बघा सुरुवात झाली होती. इथे 3-4 माणसं लागतात, कारण की पटापट मशीनमधून पापड जे असतात ते पडत असतात आणि लगेचच त्यांना त्याच्या जाळीवर टाकायचं असतं. आणि या पापडांना जास्त काही वाळायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे पटापट पटापट ते लगेच टाकले गेले होते. बघा, फक्त साधारण 20 ते 25 मिनिटाची प्रोसेस आणि नंतर आम्ही पापड जमा करून लगेच घरी पण आलो. आणि इथे बिल पे करताना बघा, इथे छान असं बैलगाडं होतं. किती छान वाटत होतं ना. मस्त वाटत होतं, एकदम छान शोपीस होता. घरी आल्यानंतर मस्त आम्ही लगेच जेवायला बसलो. उशीर तर बराच झाला होता. आता सगळेजण मस्त आम्ही जेवायला बसलो. छान असं जेवण झालं आणि स्वयंपाक खरंच खूप छान होता. जेवण वगैरे झाल्यानंतर माझ्या मामींना काही भांडे भेटले होते कामगार योजनेचे. मला ते बघायची जरा उत्सुकता होती, म्हणून आम्ही ते फार कष्टाने कपाटावरून काढले होते आणि मग नंतर बघत होतो. एक भांडं आम्ही सर्व चेक केलं आणि भावाने पण बघितलेलं नव्हतं, त्याच्यामुळे तोही उत्सुकतेने बघत होता. तर सगळी भांडी बघितली आणि नंतर परत जागी ठेवली. आता जसं की आमचं ठरल्याप्रमाणे आम्हाला संध्याकाळी जायचं होतं, त्याच्यामुळे बघा इथे आजी बाबांनी बॉक्स वगैरे आणून जे आईसाठी शेवाळ्या बनवलेल्या होत्या त्याची पॅकिंग चालली होती, त्यांची दोघांची, आजी बाबांची. आणि मग इथे गप्पाही चालू होत्या आणि पॅकिंग पण. नंतर आम्ही केंद्रात गेलो आणि तुम्हाला माहितीच असेल की केंद्रामध्ये फोटोज वगैरे अलाउड नाही, त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि रिटर्न झालो. पण रिटर्न येताना हा जो थॉट लिहिलेला होता खूप छान होता. छान वाटला वाचून. तिथे जाताना खूप सारे असे शॉप्स जिथे खूप छान अशा आखीव वस्तू होत्या. महाग असतात पण खूप अशा क्रिएटिव्ह होत्या, छान होत्या. दर्शन वगैरे घेऊन घरी आलो. मग आम्ही मामाची वाट बघत होतो, मामांना भेटून जाऊ असं. पण कसलं काय, मामा काय जाऊ देतात का? जेवण वगैरे केले, गप्पा वगैरे झाल्या. संध्याकाळी मामांनी आईस्क्रीम मागवली होती. आईस्क्रीम एन्जॉय केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री आम्ही मस्त असे गच्चीवर झोपायला गेलो होतो आणि खूप वर्षानंतर असा आनंद घेतला होता. मस्त मच्छरदाणी वगैरे बांधली होती, कारण की मच्छर खूप चावतात. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.